सगळ्यांना नमस्कार। आज आपण कांदा पराठाची रेसिपी बघणार आहोत। कांदा स्टफिंग घालून तयार केलेला हे पराठा खाताना खूपच मस्त लागतो। हे कांदा पराठा तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये, दुपारी जेवणामध्ये किंवा डब्यामध्ये सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये हे कांदा पराठा आपण झटपट तयार करून घेऊ शकतो। चला तर मग झटपट तयार होणारी ही कांदा पराठाची रेसिपी बघूया। कांदा पराठा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1.5 वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ आणि 1 चम्मचपर्यंत तूप घालायचं आहे। यामध्ये तूप घातल्यानंतर पिठाला तुपामध्ये चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेणार आहोत। एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालत पिठाला मळून घ्यायचं आहे। कांदा पराठा तयार करून घेताना पिठाला एकदम सॉफ्ट असा मळून घ्यायचा नाही आहे, तर इथे आपण सेमी सॉफ्ट पिठाला मळून घेणार आहोत। कांदा पराठा बनवण्यासाठी इथे आपण पीठ हे मळून घेतलेलं आहे, तर तुम्ही इथे बघू शकता सेमी सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे। आता यानंतर 1 चम्मच तूप पिठावरती पसरवून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून 10 मिनिटांसाठी हे आपण ठेवून देणार आहोत। आता तोपर्यंत दुसरीकडे आपण कांदा पराठा बनवण्यासाठी स्टफिंग हे तयार करून घेणार आहोत। सुरुवातीला कांदा पराठा बनवण्यासाठी 1 वाटीपर्यंत कांदा मी बारीक असं चिरून घेतलेले आहे। तर जवळपास इथे मी 3 कांदा बारीक असं चिरून घेतलेले आहे। कांदा पराठा बनवण्यासाठी एकदम बारीक सुद्धा कांदा चिरून घ्यायची गरज नाही, तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने कांदा हे मी कट करून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये 3 हिरवी मिरची आणि 1 इंचपर्यंत आले हे मी ठेचून यामध्ये घालत आहे। तर जवळपास हे 1 चम्मचपर्यंत तयार झालेलं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मचपर्यंत लाल तिखट, अर्धा चम्मच धने पावडर आणि पाव चम्मचपर्यंत यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि सोबतच यामध्ये बारीक असं चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेताना इथे कांद्याला पाणी सुटणार, त्यामुळे पराठा हे जमणार नाही। त्यामुळे इथे आपण 2 चम्मचपर्यंत फुटाणे घेतले आहे। आता हे फुटाणे मिक्सरमधून लावून आपण पावडर तयार करून घेणार आहोत। आता हे फुटाण्याचा पावडर कांद्यामधील पाणीला शोषून घेणार। जर तुमच्याकडे फुटाणे नसेल तर या ठिकाणी तुम्ही 2 चम्मचपर्यंत बेसन लाईट असं भाजून यामध्ये घालायचं आहे। आता फुटाण्याचा पावडर यामध्ये घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। चमच्याने हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेऊ। चमच्याने हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर फक्त एकदा हाताने थोडंसं लाईट असं मॅश करत पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं कांदा पराठा बनवण्यासाठी स्टफिंग तयार झालेलं आहे। तर इथे स्टफिंग तयार झालेलं आहे, तर आपण आता पराठे बनवण्याची सुरुवात करूया। आता 10 मिनिटांपूर्वी जे आपण पीठ भिजवत ठेवले होते ते एकदा बघून घेऊया। पीठ इथे छान असं भिजलेलं आहे। हाताने एकदा मळून घ्यायचं आहे। तर जवळपास या पिठाचे आपण इथे 4 पराठे तयार करून घेणार आहोत। पिठाला एकदा मळून घेतल्यानंतर पराठा बनवण्यासाठी जितका आपल्याला पीठ लागतो त्यानुसार इथे आपण कणकेचा गोळा हातात घेतलेला आहे। आता या कणकेच्या गोळ्याला हातावरती गोल असं फिरवून घ्यायचं आहे आणि यानंतर या कणकेच्या गोळ्याला पिठामध्ये दोन्ही बाजूनी पीठ याला लावून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी पीठ लावून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा लागलेला पीठ हे हाताने काढून घेऊ आणि यानंतर याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे। पुरणपोळी तयार करून घेताना ज्याप्रमाणे आपण पिठाची वाटी तयार करून घेतो त्याचप्रमाणे इथे आपण वाटी तयार करून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्ये 3 चम्मचपर्यंत स्टफिंग भरायचं आहे। स्टफिंग हे एकदा भरून घेतल्यानंतर पिठाने सगळ्या बाजूंनी एकसारखं असं कव्हर करून घ्यायचं आहे। स्टफिंग हे बाहेर येणार नाही यासाठी बोटाने स्टफिंगला आतमध्ये करत पिठाला जवळ आणायचं आहे। स्टफिंग हे पिठामध्ये कव्हर करून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे हे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा पीठ असलेला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून स्टफिंग हे बाहेर येणार नाही। आता उजव्या हातानेच यावरती प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून स्टफिंग हे एकसारखं असं पसरणार। आता या गोळ्याला दोन्ही बाजूंनी पीठ लावून घ्यायचं आहे आणि यानंतर याचा आपण पराठा तयार करून घेणार आहोत। छोटासा इथे पराठा तयार करून घेतल्यानंतर यानंतर परत याला दोन्ही बाजूंनी पीठ लावून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी पीठ लावून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने आता पराठा लाटण्यास सुरुवात करूया। असं केल्यामुळे काय होते, स्टफिंग देखील बाहेर येणार नाही आणि पराठासुद्धा आपण लवकर तयार करून घेऊ शकतो।
आता तुम्ही इथे बघू शकता पराठा इथे आपण तयार करून घेतलेला आहे. यावरील जे एक्स्ट्रा पीठ आहे ते हाताने काढून घ्यायचं आहे. इथे पराठा मीडियम थिकनेसमध्ये मी तयार करून घेतलेला आहे. आता हे पराठा आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत. तवा हे गरम झाल्यावरती पराठ्याला दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. पराठा भाजून घेताना गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे. एका बाजूनी पराठा भाजून घेतल्यानंतर त्यावरती तूप लावायचं आहे. पराठ्याच्या वरील भागावरती तूप लावून घेतल्यानंतर याची दुसरी बाजू देखील पलटून घ्यायचा आहे आणि त्यावरती देखील इथे तूप लावून घेणार आहोत. पराठा हे भाजून घेताना यावरती जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही बटर किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. दोन्ही बाजूंनी पराठ्याला छान असं भाजून घेतल्यानंतर आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता उरलेले सगळे पराठे आपल्याला याच पद्धतीने इथे तयार करून घ्यायचं आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम आरामात आपण अशा पद्धतीने कांदा पराठा हे नक्की ट्राय करून घेऊ शकतो. हे कांदा पराठा खाताना परफेक्ट असं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही दहीचा वापर करून घेऊ शकता. जर तुम्हाला ही कांदा पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.